राज्यात परतीच्या पावसाचा जोर बघायला मिळतोय। उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता आहे। शनिवारपासून राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। बुलढाणा जिल्ह्यात परतीचा पाऊस सक्रिय झाला। गेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये 3 मंडळात अतिवृष्टी झाली आहे, तर 29 सप्टेंबरपर्यंत बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलाय। सातारा जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालतोय। पूर्व दुष्काळी भागात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलंय। पावसामुळे धरणात सुद्धा पाण्याची आवक वाढल्याने कोयनेसह वीर, कण्हेर आणि उरमोडीतून मोठा विसर्ग सुरू आहे। पुणे शहरामध्ये बुधवारी दिवसभरात 133 मिलीमीटर पाऊस झाला। हा एका दिवसातला आजवरचा शहरात पडलेला उच्चांकी पाऊस आहे। हवामान बदलासोबतच विविध कारणांमुळे कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते। राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान होत आहे। 2 दिवस झालेल्या पावसामुळे राज्याच्या 12 जिल्ह्यातील 32,997 हेक्टरवरील पिकं मातीमोल झाली आहेत। मागील 2 दिवसात म्हणजे 24 आणि 25 सप्टेंबरला झालेल्या पावसानं राज्यातील तब्बल 33,000 क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं। ऐन सुगीच्या दिवसात नुकसान होत असलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे। परतीच्या पावसामुळे मंगळवारपासून ठाणे जिल्ह्यातील बारवी धरण 100 तर भातसा धरण 99% भरल्यामुळे चिंता मिटली आहे। शहरी भागांसोबतच ग्रामीण तसंच धरण क्षेत्रात पावसानं हजेरी लावल्यामुळे पाणी पातळी वाढली। राज्यात मुसळधार पावसामुळे एकीकडे शेती पिकाचं नुकसान होत आहे, मात्र धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होतीये। राज्यात आतापर्यंत सर्व विभागात मिळून 86% पाणीसाठा जमा झालाय। 2 दिवसांपासून सुरू झालेल्या पावसानं भात उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे। भात शेती कापणीसाठी तयार झाली असून भात पिकं देखील लवकरच कापणीसाठी तयार होतील अशी परिस्थिती असल्यामुळे शेतकरी वर्ग संभ्रमावस्थेत आहे। राज्यात रब्बी हंगामात 31 लाख टन खतांना केंद्र सरकारनं मंजुरी दिली। युरिया, डीएपी आणि पोटॅश या खतांच्या मागणीपेक्षा कमी मंजुरी केंद्र सरकारकडून मिळालेली आहे। सण उत्सवाच्या काळात पूजाविधीसाठी लागणाऱ्या नारळाची मागणी वाढली आहे। परराज्यातून नारळाच्या आवकमध्ये घट झाल्यानं नारळाच्या भावात गेल्या 15 दिवसात वाढ झाली आहे। 20 ते 22 रुपये प्रति नग या भावानं विक्री होणारे नारळ सध्या 30 ते 35 रुपयांना विक्री होत आहेत। हंगामाच्या अगदी अखेरच्या टप्प्यात उन्हाळी कांद्याची दरवाढ झाल्याचं बघायला मिळतंय। वणी उपबाजारामध्ये 2500 क्विंटल आवक झालेल्या कांद्याला 5180 रुपये इतका दर मिळालाय, तर लहान आकाराच्या कांद्याला 4300 इतका दर मिळालाय। उन्हाळी कांद्याचे भाव प्रति क्विंटल 4 ते 4,500 रुपयांवरती पोहोचल्यानंतर अफगाणिस्तानचा कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। पंजाब मार्गे आयात झालेला कांदा भारताला फक्त 3 दिवस पुरेल इतकाच असल्यामुळे त्याचा कांद्याच्या दरावरती काहीच परिणाम होणार नाही असं कृषी क्षेत्रातल्या जाणकारांचं म्हणणं आहे। हिंगोलीत बाजार समितीच्या मोंढ्यात मुगानं 13,000 रुपयांचा पल्ला गाठला। मागील काही वर्षांमध्ये मुगाच्या पेऱ्यात घट झाल्यामुळे उत्पादन अत्यल्प होत आहे। परिणामी बाजारात आवक कमी होत असल्यामुळे भाव वधारल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची आवक 50,815 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर 4,393 रुपये प्रति क्विंटल मिळतोय। मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला नवा मुहूर्त मिळालाय। येत्या रविवारी म्हणजेच 29 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आहे। आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा हे पथक या दौऱ्यात घेणार आहे। मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे। मतमोजणीला स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय। आनंद दिघेंच्या जीवनावरती आधारित धर्मवीर 2 चित्रपट आज रिलीज होतोय। चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना गुरुवारी मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना विशेष विमानानं पुण्यातून मुंबईत आणण्यात आलं। नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांलगत 25,000 घरांच्या महागृहनिर्माणाची सोडत 2 ऑक्टोबरला सिडको महामंडळ काढणार आहे। यावेळी 8 किंवा 10व्या मजल्यावरील घर घेणाऱ्यांना अधिकचा प्रीमियम द्यावा लागणार आहे। केंद्र सरकारनं परिवर्तनीय महागाई भत्त्यात सुधारणा करून किमान वेतन दरात वाढ करण्याची घोषणा केली। असंघटित क्षेत्रातील कामगारांना आधार देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं हे महत्त्वाचं पाऊल उचललंय।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये आयकराशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती। यामध्ये टीडीएस दर, आधार, सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आणि प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास या योजनेचा समावेश आहे। बदललेले नियम येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत। परिवहन आयुक्त कार्यालयाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आरटीओ कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेण्यात आलाय। संपामुळे राज्य परिवहन विभागाचे दररोज सुमारे 40 ते 50 कोटींचं नुकसान झालं। अखेर 1 ऑक्टोबरपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशीपूजा, चंदनोटी पूजा यांची नोंदणी सुरू होणार आहे। आता 1 महिन्यानंतर म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून भाविकांना या सर्व पूजेचं ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे। पीएम किसान सन्मान निधी या केंद्र सरकारच्या योजनेबद्दल एक मोठी अपडेट आहे। नवरात्री दरम्यान सुमारे 9 कोटी गरीब शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 2000 रुपये मिळतील, कारण सरकारनं त्याचा 18वा हप्ता जारी करण्याची तारीख जाहीर केली आहे।